जेव्हा मी माझ्यासोबत संजय राऊत, अंबादास आणि सगळे तिथले खैरे साहेब होते, सगळेच होते, ओमदादा ओमराजे होते, कैलास होते, आमचे प्रवीण स्वामी होते, साधारणतः तसं पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मी एक दिवसाचा मराठवाड्याचा एक मी दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली, शेतकऱ्यांची भेट घेतली. कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काय आसमानी संकट आलेलं नाही अशातला भाग नाही, आपत्ती आलेली नाही अशातला भाग नाही, परंतु यावेळेची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे. जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे. आणि मी तुमच्याशी आत्ता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास, आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिकं तर उद्ध्वस्त झालीच, घरदारं वाहून गेलेली आहेत. जे मुलं बाळ आहेत त्यांची दप्तरं, वह्या, पुस्तकं, एका अर्थी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे. आणि या संकटात भरीसभर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे. आपल्याला आठवत असेल आता साधारणतः 1 वर्ष होत आलं किंवा होईल, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या. तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष होता. तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं, सोयाबीन वगैरे पीक होतं, कापूस होता, पण आत्ताचं सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते, हमीभाव खूप कमी देत होतं, म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता. दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं. पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल, त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती सडली होती, त्याचा वास येत होता. शेतामध्ये शेतजमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरभर चिखल आणि त्याच्यावरती पाणी होतं. शेतकरी धाय मोकलून रडत होते. आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले, हक्काने माझ्याशी बोलले. आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा, हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते. आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढायला पाहिजे. जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे. याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो. मात्र यावेळेला शेतजमीनच खरडून गेलेली आहे. आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे. वरचं पीक तर गेलं, जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे. ही जमीन सावरायची झाली, परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान 3 ते 5 वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आत्ता जी काही या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ही मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी अंदाज किती होते 7-8 हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल. पण आत्ता ती जमीन साफ करायला साधारणतः 6-7 हजार रुपये एकराला खर्च येणार आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.